मालक 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 ओ मालक 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 दार उघडा मालक मालक दार उघडा मालक ओ मालक अरे काय झालं? मालक मोठ्या मालकाचा खून झाला आहे. काय खून झालाय? चल लवकर. मी बघितलं मला खून झालाय. मालक चल लवकर तू. अरे पोलिसांची केस आहे. नको जाऊ बाबा. मालक काय नुसतं पगार घेता. तुम्हाला काय करता कुणाचं वाकडं केलं होतं रे त्यांनी. कुणाचं वाकडं केलं नव्हतं.
चांगोजीरावांना मी स्वतः ओळखत होतो, माझ्या चांगल्या परिचयाचे होते, खूप उदार मनाचे होते. त्यांचा खून झाला हे कळलं आणि म्हणून मी स्वतः इथे इन्व्हेस्टिगेशन करता आलो. खूप दुर्दैवी परिस्थिती ओढवली आहे तुमच्यावर. कायद्याचा भाग म्हणून तुम्हाला काही गोष्टी विचाराव्या लागतील. कृपया गैरसमज करून घेऊ नका. कुठल्या गोष्टी सर? म्हणजे असं की तुमच्या वडिलांचा खून झालेला आहे, तो कोणी केला असावा? तुम्हाला कोणावर संशय? कोणी त्यांच्या वाईटावर होतं का? नाही सर, अजिबात नाही. हो, आमचा कोणाचा साधा वाद नाही, कोणाशी भांडण नाही. आमच्या वाईटावर कोण असणार आहे? तिकडे तुमचा एवढा मोठा वाडा आहे, नोकर चाकर आहेत, मग ते सगळं सोडून चांगोजीराव इथे? सर, नुकतंच माझं लग्न झालं आणि आई वारल्यानंतर वडिलांना वाड्यात करमेना. मग वाडा आणि कौटुंबिक जबाबदारी माझ्यावर सोपवून ते मळ्यात राहायला गेले. हो, म्हणजे मळ्यात त्यांचं मनही रमेल आणि शेतीत लक्ष घालता येईल हाच उद्देश होता. तुमच्या मातोश्रींचा स्वर्गवास होऊन किती दिवस झाले? 2 वर्ष झाली असतील सर. इथे येण्यामागे काही खास उद्देश? नाही, असं काय नाही हो. फक्त शेतीचं उत्पन्न वाढेल एवढंच वाटत होतं आणि तसं झालं देखील. पण का सर, येस, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवते. ओके. मिस्टर प्रदीप, थँक्स अ लॉट फॉर द कोऑपरेशन. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमधनं बॉडी क्लेम करू शकता. शांत राहा, शांत राहा, धीर सोडू नका. लेट्स गो. नीता, सर, कोणी लवकरात लवकर सापडायला हवा. देशमुख हे खूप मोठे आसामी आहे. मीडिया आणि इतर लोकांनी आपल्याला गाठायच्या आधीच आपण हे काम करायला हवं. मी पोलीस स्टेशनला जातोय आणि रोहितला पाठवून देतोय. ओके सर. एनिथिंग एल्स? सर, तुम्हाला कोणावर संशय? नाही. मग प्रदीपचा कोणावर संशय? नाही. यू गो अहेड विथ युअर वर्क. ओके. अच्छा, बरं नीता मॅडम, आणखी काय डेव्हलपमेंट? सर, फारसं काही नाही आहे. बॉडी पोस्टमॉर्टमला दिली आहे, त्याचं उत्तर अपेक्षित आहे. सर, चांगोजीराव देशमुख हे गावचे सरपंच. त्यांचं सगळ्यांशीच चांगलं होतं. गावातली सगळी लोक त्यांना मान द्यायची. त्यांचा मुलगा प्रदीप आणि त्यांची सून नंदिनी ही त्यांच्याबरोबर राहायची वाड्यात. पण त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांच्या संसारातलं लक्ष उडालं आणि ते इथे मळ्यात येऊन राहायला लागले. सर, ही समोरची जी घरं दिसत आहेत ना, ती इकडच्या शेतात काम करणाऱ्या मजूर वर्गाची घरं आहेत सर. अच्छा 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 अच्छा. नीता मॅम, मला असं वाटतं आधी आपण रूम तपासूयात, तिथे खून झालं. सर. मो तीच ना? हो.
गीता मॅडम, हे बघा. हे तर बांगडीचे तुकडे आहेत. तेच म्हणतोय मी, हे बांगडीचे तुकडे इथे काय करताय? कारण त्यांच्या पत्नीला जाऊन 2 वर्ष झाली आणि 2 वर्ष तिथली साफसफाई झाली नाही असं होऊच शकणार नाही. नाहीतर प्रदीप आणि नंदिनी हे तरी इथे येऊन राहत असतील. ते शक्य नाहीये. का? कारण ते वाड्यावर राहतात. मी आजूबाजूच्या लोकांना विचारलंय. म्हणजे याचा अर्थ प्रदीप किंवा चांगोजीराव यांच्यापैकी एक जण चारित्र्यहीन आहे. काही झालं तरी या बांगडीच्या मालकिणीचा लवकरात लवकर शोध लागला पाहिजे. मला असं वाटतं इथल्या कामवाल्या बाईचे तर नसतील ना हे? पॉसिबल आहे. मला वाटतं समोर हे मजूर राहतात ना, त्यांच्यापैकी एका मजुराच्या घरी आपण चौकशी करायला पाहिजे. साहेब या ना, या बसा. या साहेब, या मॅडम बसा ना. काय रे, नाव काय तुझं? नाव संपत सापडे साहेब. काय करतोस काय? गेली 2 वर्षे मालाचा पगार घेतो आणि मग शेतमजुरीची कामं करतो मी. काय रे, हा, एवढ्या कमी पगारात एवढ्या महागाच्या वस्तू परवडतात का? महागाच्या वस्तू म्हणजे मॅडम त्याचं काय आहे ते आपलं. त्याचं काय आहे मॅडम साहेब? अहो आम्ही खाली नदीकडे राहायचो. साहेबांनी ना हे घर त्यांच्यासाठी बांधलं होतं, पण त्यांच्या काही मनातच भरे ना, म्हणून त्यांनी दुसरं बांधलं आणि ते तिथे गेले राहायला. आणि हे तसं पडूनच होतं ना, म्हणून आम्हाला दिलं बघा राहायला. हो साहेब, तुम्हाला काय चहा वगैरे? बरं मला एक सांग, तुला खुनाची बातमी कधी कळली? म्हणजे येडी कुठची उचल आली ते कुठलीला उचल. कशाला ओरडताय साहेब? म्हणजे जसं मला कळलं ना तसं मी तिकडे गेलो धावत. म्हणजे जसं कळलं तसं गेलो का नाही मी तिकडे. अहो साहेब, आम्हा गरीब माणसाला कशा पाय धारेवर धरताय? अहो आम्ही मळ्यात काबाड कष्ट करून पोटाची खळगी भरणारी गरीब माणसं. अहो तुम्ही यायचं आणि येडावाकडे काही पण प्रश्न विचारायचे आणि एखादा प्रश्न तोंडातून चुकून गेला की आम्हाला धरून नेणार. असं कुठला न्याय साहेब? हो साहेब. होय मग? अहो म्हणजे खरं सांगतोय मॅडम मी. खरंच बोलताय तुम्ही? आम्ही लई गरीब माणसं आहेत साहेब. साहेब आम्ही काय केलेलं नाही साहेब, खरं सांगतो. हो ठीक आहे, गरज लागली तर पुन्हा बोलून घेऊ. हो पण आम्ही काय पण केलं नाही बघा साहेब. सर त्याच्या बांगड्या बघा ना. ठीक आहे संपत, परत बोलवलं की लगेच यायचं. हो साहेब, लगेच येतो. बरं झालं तुम्ही त्याला अटक केली नाहीत, आपल्याकडे पुरावा नव्हता. कोणीच काही बोलत नाहीये, सगळे पाठ केल्यासारखं बोलतायत. सर मी संपतची भांडण नसणाऱ्या कुठल्या तरी मजुराला शिंदेला शोधून आणायला सांगितलंय. बघूया काही उकल निघते का. म्हणजे आपली नेहमीची ट्रिक. नाक दाबलं की तोंड उघडतं. करेक्ट. काय रे? हा सावजी त्या संपतशी. अरे तुझ्या मालकाच्या खुनाची काय भानगड आहे? साहेब मला त्या भानगडीत अडकवू नका साहेब. पण संपतनी तर तुझ्यावर आरोप केलाय. काय? त्या संपतच्या तर नाही म्हणजे संपतचं आणि शैलाचं ठाव आहे साहेब. म्हणजे थोरल्या मालकीनबाई गेल्यापासून मालकाचं संपतच्या घरी जाणं येणं होतं.
त्यांनी मळ्यातच वस्ती केली तेव्हापासून संपतलाही बाजूची रूम राहायला दिली होती साहेब. संपतला खूप दारू पाजले की शैलाचं आणि मालकाचं. हे कोणाला ठाऊक नव्हतं? साहेब शेंबड्या पोराला सुद्धा ठाऊक होतं तिथल्या साहेब. आणि प्रदीप आणि संपतचं काय? प्रदीप आणि संपतचं म्हणजे मालकाचं पूर्वीपासूनच असं होतं म्हणून कोणी शेतमजूर सुद्धा टिकत नव्हते साहेब. मालकीनबाई गेल्यापासून त्यांचं हे प्रमाण खूपच वाढलं होतं. प्रदीपचं त्यांचं याच कारणावरनं वाजलं होतं म्हणून तर ते मळ्यात राहायला गेले होते साहेब. बरं मग मला एक सांग, संपत कधी शैलाला अडवत नव्हता? साहेब संपतला दारू मिळते ना, आणि खरं सांगायचं तर संपत शैलाला घाबरतो. कारण म्हणजे ते दाम्या शैलाचा भाऊ दाम्या. दाम्या? होय साहेब. त्याच्यावर तर अनेक गुन्हे आहेत ना, पण काही पुरावा मिळत नाहीये. तू निघ. होय साहेब. रोहित सर. या दाम्याला ताबडतोब अटक केली पाहिजे. येस सर, त्याला अटक करायलाच पाहिजे. पण सर आपल्याला पूर्ण प्लॅनिंगने जायला पाहिजे. कदाचित गोळीबार पण करावा लागेल. नाही, काही उपयोग नाही. आता होईल ते होऊन जाऊ दे, पण आपण ताबडतोब निघायचं आणि त्याला अटक करायची. सर. आपली माणसं तयार कर आणि तू पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट चेक कर. ओके? हे मला मिळाले, पण याचा आपल्याशी काही संबंध नाहीये. नाही साहेब, मी चांगलं मागायची सुरुवात केली, पण मी खरंच खूप नाही केलं. सुपारी कोणी दिली? मला तर वाटलं की तुझ्या बहिणीसाठी तू. मला समजलं होतं. या माझ्या बहिणीचा दोष आहे.